दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। श्रीराम नवमी निमित्तानं आज देशभरात श्रीराम जन्मोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळाला। अयोध्येप्रमाणेच नाशिकमध्ये श्रीराम काळा मंदिर प्रसिद्ध आहे। त्यामुळे राम वनवासात असताना याच पंचवटी परिसरातून प्रभू रामचंद्रांनी वनवास भोगला आहे। म्हणूनच वर्षभर प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात। अशा महत्त्वाच्या धार्मिक स्थळी श्रीराम नवमीच्या निमित्तानं राजकीय पुढाऱ्यांनी देखील दर्शनासाठी गर्दी केली होती। दर्शनाचं निमित्त होतं लोकसभेच्या निवडणुकीचं। लोकसभेच्या निवडणुका अवघ्या महिनाभर येऊन ठेपल्यानं प्रभू श्रीरामचंद्रांचा आशीर्वाद घेण्यासाठी मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार हेमंत गोडसे, आमदार राहुल डिकले, देवयानी फरांदे, लक्ष्मण सावजी अशा प्रमुख राजकीय पदाधिकाऱ्यांनी दर्शनासाठी गर्दी केली असली तरी चर्चा रंगली ती हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ यांच्या भेटीची आणि गोडसेंनी केलेल्या नमस्काराची। दोन 2014 आणि 19 मध्ये हेमंत गोडसे यांनी तत्कालीन एकच असलेल्या शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती। त्यावेळी त्यांच्या विरोधात अनुक्रमे छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्याशी राजकीय फाईट झाली। मागील दोन्ही टर्ममध्ये निवडणुकीच्या आधी श्रीराम नवमीचा उत्सव साजरा करण्यात आला। त्यावेळी सुद्धा दोन्ही परस्परी उमेदवार काळाराम मंदिरात भेटले होते। त्यावेळी सुद्धा हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळ यांचा चरण स्पर्श करत निवडणुकीत विजयी होण्यासाठी प्रभू रामचंद्रांकडे आशीर्वाद मागितला होता। आजही ते चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळालं। हेमंत गोडसे यांनी हाच कित्ता पुन्हा एकदा काळाराम मंदिरात गिरवला असला तरी 2.5 वर्षांपासून झालेल्या महायुतीकडून मंत्री छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे हे दोघेही इच्छुक आहेत। मात्र अद्याप दोघांपैकी एकालाही उमेदवारी जाहीर झाली नाही। परिणामी प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद घेताना उमेदवारीची माळ आपल्याच गळ्यात पडो यासाठी दोघांनी साकडे घातले असतील। विशेष म्हणजे भुजबळ कुटुंबियांकडून स्वतः छगन भुजबळ, पुतण्या समीर भुजबळ, सून शेफाली भुजबळ हे उपस्थित होते। छगन भुजबळ दर्शन घेऊन बाहेर पडले तेव्हा त्यांच्या गळ्यात भला मोठा सफारी हार घातलेला दिसला। मात्र निवडणुकीत भुजबळांच्या गळ्यात हार कसा पडला याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती। निवडणूक महिनाभर येऊन ठेपली असली तरी महायुतीकडून उमेदवार कोण हे अद्यापही जाहीर झालेलं नाही। त्यामुळे प्रचाराला दिवस कमी असल्यानं महायुतीकडून जाहीर होणाऱ्या उमेदवाराला मतदारांपर्यंत कसरत करावी लागणार असली तरी प्रत्यक्षात प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद कोणाला असणार हे निवडणूक जाहीर झाल्यावरच आणि मतदान झाल्यावरच स्पष्ट होईल। प्रभू रामचंद्रांच्या हातात असलेला धनुष्यबाण नाशिक लोकसभा मतदारसंघात दिसणार का? राष्ट्रवादीचा घड्याळ अचूक वेळी दिल्लीत पोहोचणार का? की या दोघांना रोखून धगधगती मशाल दिल्ली गाठणार हे 20 मेलाच स्पष्ट होईल। नितीन बोराडे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।